जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंबंधात सर्वात महत्त्वाची मोठी आणखीन अपडेट समोर आली. ती अपडेट तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तर हा व्हिडिओ सर्व माता भगिनींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, म्हणून संपूर्ण माता भगिनींनी या व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघायचे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तत्पूर्वी सर्व माता भगिनींना एकच विनंती आहे की सर्व माता भगिनींनी तात्काळ या व्हिडिओला लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व माता भगिनींनी खाली लाल बटनावरती क्लिक करायचे, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळत राहील. आणि तुमच्या शेजारी पाजारी ज्या काही महिला असतील त्यांच्यापर्यंत आवर्जून ह्या व्हिडिओला शेअर नक्की करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळेल. तुमच्या नातेवाईकमध्ये ज्या काही तुमच्या बहिणी असतील त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेबाबत काय बदल झालेला आहे, एप्रिलचा हप्ता कधी मिळणार आहे याची संपूर्ण माहिती त्यांना कळणार आहे. म्हणून आवर्जून ह्या व्हिडिओला त्यांच्यापर्यंत शेअर नक्की करायचं आहे. तर बघा, अपडेट अशी आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, राज्यामध्ये सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता कधी मिळणार, तर त्याचे तुम्हाला सरसकट उत्तर सांगतो. योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. विशेष म्हणजे यंदा लाभार्थ्यांची संख्या ही घटणार की वाढणार असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आता एप्रिलचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच काय, तर एप्रिलचा हप्ता तुमच्या ठिकाणी आता लवकरात लवकर जमा होणार आहे. या संदर्भात महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः ही माहिती दिली आहे की तुमचा हप्ता लवकरात लवकर जमा होणार आहे. दुसरी गोष्ट, लाडकी बहीण योजनेमध्ये दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये मिळतात. मात्र एप्रिल महिन्यात काही महिलांना 3000 रुपये दिले जाणार आहेत. म्हणजेच काय, तर एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला 3000 रुपये मिळतील. म्हणजेच या महिन्यामध्ये तुम्हाला 3000 रुपये मिळतील. आता हे 3000 रुपये तुम्हाला कसे मिळणार आहे त्याची तुम्हाला थोडक्यात माहिती समजून सांगतो, ती तुम्हाला बघायची आहे. तर बघा, काही महिलांना मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो या ठिकाणी मिळालेला नाही आहे. तांत्रिक कारणामुळे महिलांचा हप्ता रखडलेला असू शकतो. ज्या महिलांना मार्चचा हप्ता मिळाला नाही आहे त्यांना दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र दिले जाणार आहेत. म्हणजेच लक्षात घ्या, ज्या महिलांना मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले नाही आहे त्या महिलांना मार्च महिन्याचे 1500 रुपये प्लसमध्ये एप्रिलचे 1500 रुपये असे टोटल 3000 रुपये मिळणार आहे. आता तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की तुम्हाला मार्चचे 1500 रुपये मिळाले की नाही, किंवा एप्रिलचे तुम्हाला ठिकाणी आता 1500 रुपये प्लसमध्ये मार्चचे 1500 रुपये दिले जातील. जर तुम्हाला मार्चचे 1500 रुपये मिळाले नसतील तर, म्हणून सर्व माता भगिनींनी लिहून पाठवा की तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले की नाही. जर मिळाले असेल तर लिहून पाठवा, हो सर मला मार्चचे 1500 रुपये मिळाले. आणि जर का मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले नसतील तर लिहून पाठवा की नाही सर मला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले नाही आहे. पुढे बघा, तुम्ही जर बघितलं, मार्च महिन्यात जवळपास सर्वच पात्र महिलांना पैसे देण्यात आलेले होते. काही तांत्रिक कारणामुळे काही महिला राखलेल्या होत्या. ज्या महिलांना तांत्रिक अडचणी आल्या असतील अशा महिलांना एप्रिलमध्ये 3000 रुपये दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढे, विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारच्या वतीने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आली होती. मात्र निवडणुकीच्या काळामध्ये महिलांना 2100 रुपये ह्या योजनेच्या माध्यमातून देण्याचे आश्वासन महायुतीकडून अद्याप पूर्ण करण्यात आलेले नाही आहे. म्हणजेच एक आश्वासन तुम्हाला दिलं गेलं होतं की 2100 रुपये देऊ, पण ते आश्वासन अजून पूर्ण झालेलं नाही. तुम्हाला फक्त 1500 रुपयेच दिले जात आहे. तर तुम्ही जर बघितले, असं असलं तरी दरमहा 1500 रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहे, हे तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. आता एप्रिलचा हप्ता येणार तरी कधी, हा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे. तर त्याचं उत्तर बघा, एप्रिल महिन्याचे पैसे देखील आता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार असून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होतील असे आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे. अक्षय तृतीया 30 एप्रिलला या ठिकाणी आहे आणि 30 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. दरम्यान लाडकी बहीण योजनेत काही महिलांना यापुढे पैसे मिळणार नाही आहेत. ज्या महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांची नावे ह्या योजनेतून बाद करण्यात आलेली आहेत. त्यामुळे त्या महिलांना पैसे मिळणार नाही आहेत. अपेक्षा करतो तुम्हाला ही अपडेट आवडली असेल. संपूर्ण प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मी दिले आहे की एप्रिलचा हप्ता कधी मिळणार आहे, कोणकोणत्या महिन्याला 3000 रुपये मिळणार आहे, संपूर्ण माहिती समजून सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.